जेव्हा आपण पवित्र शास्त्र पाहत असताना योएलचे पुस्तक 2 अध्यायामध्ये एक सियोनात कर्ण वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा, देशात राहणारे सर्व तरतर कापवत, कारण परमेश्वराचे दिवस येत आहे, तो येऊन टेपला आहे. म्हणजे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं परमेश्वराचे दिवस येत आहे आणि ते आलंच आहे असं समजा म्हणलं. म्हणजे परमेश्वराच्या परत येशू ख्रिस्तानी मध्य आकाशामध्ये येऊन सर्व देवाच्या लेकरांना घेऊन जाण्याची दिवस जवळ येत आहे. हालेलुया. सर्व देवाचे लेकरांना घेऊन जाण्याची दिवस येत आहे. जसं येशू ख्रिस्तानी समाधीवर विजय प्राप्त केलं, मरणावर विजय प्राप्त केलं आणि समाधीतून त्यांनी बाहेर येऊन मरणावर विजय प्राप्त करत, सैतानावर विजय प्राप्त करत, जसं येशू ख्रिस्तानी भूतलावरून या पृथ्वीवरून आकाशात जसं आरोहण झालेला आहे परमेश्वरांनी, तसं तेच परमेश्वर मध्य आकाशामध्ये येऊन सर्व देवाच्या लेकरांना म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीला, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून आहे ना जेवढं लोकांनी स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या भूतलावरून म्हणजे या पृथ्वीवरून स्वर्गीय राज्यात आकाशात घेऊन जाण्याचा दिवस जवळ आलेला आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा पाहत होतो की परमेश्वराची वचन आहे ना की येशू ख्रिस्ताला जसं म्हणजे पवित्र आत्मा जसं उठवलेला आहे समाधीतून, तसं येशू ख्रिस्ताचे पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहून आपल्याला पण या पृथ्वीवरून आकाशात उठविणार आहे. हालेलुया. म्हणून एक दिवस येत आहे सर्व देवाच्या लेकरांना घेऊन जाण्याची एक दिवस येत आहे. सर्व परमेश्वराने म्हणतं देवाच्या लेकरांनी तुम्ही तयारी राहावा. तुम्ही जेव्हा तयारी असणार आहे तुम्ही ना स्वर्गीय राज्यात जाण्याचे दिवस येत आहे. आपण सर्व जगामध्ये पाहत असतो की येशू ख्रिस्त सांगितल्याप्रमाणे एक देशावर युद्ध चालू आहे, भूमिकंप होत आहे, दुष्काळ पण येत आहे, अशा अनेक समस्या. म्हणजे येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आहे ना हे सर्व सूचना राहणार म्हणून आहे ना जसं परमेश्वराने सांगितलं तसंच आहे ना सूचना पण आहे ना सर्व मिळत आहे. परमेश्वर सांगितल्याप्रमाणे सूचना मिळत आहे. म्हणून येशू ख्रिस्तांनी या भूतलावर परत एकदा देवाच्या सर्व लेकरांना घेऊन जाण्याची दिवस येत आहे. म्हणून परमेश्वराची वचन म्हणलं की सियोनात कर्ण वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा, देशात राहणारे सर्व तरतर कापो, कारण परमेश्वराचे दिवस येत आहे, तो येऊन टेपला आहे. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्तांनी स्वर्गातून मध्य आकाशापर्यंत येण्याचे दिवस येत आहे आणि सर्व देवाच्या लेकरांना घेऊन जाण्याचे दिवस येत आहे. म्हणून योएल पुस्तक 1 अध्यायाने जेव्हा 15 वचन आपण पाहत असताना परमेश्वराचे वचन, त्या दिवसाबद्दल हाय करा, भयंकर दिवस परमेश्वराचे दिवस जवळ येऊन टेपला आहे, सर्व समर्थ कडून विनाशमय असं तो येत आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराचे दिवस आहे ना आलेला आहे म्हटलं परमेश्वराने आणि येशू ख्रिस्ताने ना की भूतलावर येण्याची म्हणजे सर्व देवाच्या लेकरांना ना घेऊन जाण्याची दिवस आहे ना येत असताना योएल पुस्तक 3 अध्याय आणि ना जेव्हा पाहतो 14 वचन, लोकांच्या झुंडी निर्णयाच्या कोऱ्यात, लोकांच्या झुंडी आहेत कारण निर्णयाच्या कोऱ्यात परमेश्वराचे दिवस येऊन टेपलं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचे दिवस आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये ना या भूतलावर येशू ख्रिस्त येण्याचे दिवस असल्यामुळे त्या दिवसाला देवाचे सर्व लेकरं तयारी राहून म्हणजे त्याच्या अगोदरच येशू ख्रिस्त या भूतलावर येण्याच्या दिवसाच्या अगोदरच आहे ना देवाचं सर्व लेकरांना म्हणतात परमेश्वरांनी तुम्ही पश्चाताप करा आणि ना
तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध होऊन पवित्र व्हा आणि रक्षण प्राप्त करा म्हणलं. परमेश्वराने म्हटलं रक्षण तुम्ही प्राप्त करा. जेव्हा तुम्ही रक्षण प्राप्त करून घेणार आहे तेव्हा परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जेवढं लोकांनी शुद्ध झालेलं आहे, जेवढं लोक शुद्ध झालं त्या कृपेच्या द्वारे पवित्र आत्मा प्राप्त केलेला प्रत्येक व्यक्तीला एक दिवशी येशू ख्रिस्ताने भूतलावरून आहे ना उठविणार. म्हणून त्याच्या अगोदर आहे ना सर्व देवाच्या लेकरांना परमेश्वर सांगितलेला वचनाप्रमाणे सर्वजण पाप सोडावं या जगात आणि पापाविषयी पश्चाताप करावं, पापापासून आहे ना लांब राहण्यासाठी प्रयत्न करावं. की जसं योसेपाने ना पापापासून लांब राहिलं तसं देवाचं सर्व लेकरं पण आहे ना पापापासून लांब राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण की आपल्याला पाप असलं तर देवाची वचन म्हणतात की पापाचे वेतन मरण, मरण एक दिवस आहे ना तुम्हाला ना नरकात वेदना मिळतात. म्हणून आहे ना तुम्हाला पाप आहे ना मनुष्यानं सर्व देवापासून आणि परमेश्वराच्या राज्यापासून आणि स्वर्गीय राज्यापासून आहे ना लांब करत असतात. म्हणून आपण जेव्हा पाहतो की पाप लांब करणार म्हणून आपण सर्वजण पापापासून लांब राहायला पाहिजे. जसं योसेफ पापापासून लांब राहिलं तसं आपण पण येशू ख्रिस्त नावामध्ये पापापासून लांब राहून परमेश्वर सांगितल्याप्रमाणे मी पवित्र आहे तुम्ही पण पवित्र व्हा म्हटलं. म्हणून आपण पण आहे ना परमेश्वरासारखं येशूच्या रक्तामध्ये शुद्ध होऊन प्रत्येक व्यक्तीने त्याच्या रक्तामध्ये शुद्ध होऊन पवित्र राहून येशू ख्रिस्त नावामध्ये तारण प्राप्त करत असताना पवित्र आत्म्याने भरायला पाहिजे. देवाचे सर्व लेकरं पवित्र आत्म्याने सामर्थ्याने आणि अभिषेकाने जेव्हा भरत आपण येशू ख्रिस्ताच्या दिवसासाठी आपण जेव्हा तयारी असतो, जेव्हा त्या तयारीच्या द्वारे आपल्याला सर्वांना परमेश्वरांनी स्वर्गीय राज्यामध्ये नेण्यासाठी परमेश्वर मध्य आकाशामध्ये येऊन आपल्याला त्याच्या सोबत राहण्यासाठी कृपा दाखविणार. हालेलुया. म्हणून देवाचं सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये जेव्हा पाहतो एचकेल पुस्तक 30 अध्याय 3 वचन जेव्हा पाहत असताना, कारण दिवस समीप आला आहे, परमेश्वराचे दिवस येऊन टेपला आहे, तो ब्रह्ममय दिवस आहे, तो विधर्म्याच्या शासन दिन आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचे वचन म्हणतात की येशू ख्रिस्ताची ना दिवस या भूतलावर येण्याची तयारी असताना आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये राहून परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे जेव्हा आपण तयारी असतो तेव्हा परमेश्वराची कृपा प्राप्त करत देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. म्हणून देवानी आपल्यावर कृपा दाखवलं. येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरण सोसलं आपल्यासाठी आणि आपली पाप आहे ना येशू ख्रिस्तानी ना स्वतःवर घेतलेला आहे. हालेलुया. आपली पाप आहे ना येशू ख्रिस्तानी स्वतःवर घेऊन आपल्याला पापमुक्त केलेला आहे आणि येशू ख्रिस्तानी ना स्वतःवर आपलं शाप घेऊन आहे ना आपल्याला शापमुक्त केलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी वधस्तंभावर मरण सोसलं आणि त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे आपल्या जीवनात असलेले पाप काढलं. त्यांनी आपल्या जीवनात असलेलं सर्व शाप काढलं, आपल्या जीवनात असलेलं दोष काढून टाकलं, आपल्या जीवनात असलेल्या सर्व सैतानाचं शक्ती पण काढून टाकून परमेश्वरांनी आपल्याला सर्व नरकापासून रक्षण दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण आज तारण प्राप्त करत आणि येशू ख्रिस्ताच्या तारणामध्ये राहून, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो मी पित्यामध्ये आणि पिता मजमध्ये आहे, आपण पण आहे ना ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आपल्यामध्ये राहत असताना आपण येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्मा प्राप्त करत, अभिषेक प्राप्त करत, येशू ख्रिस्ताच्या जे दिवस समीप येत आहे ते दिवस वाट पाहत असताना परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे देवाच्या महान कृपेमध्ये येशू ख्रिस्त सर्व स्वर्गातील आहे ना दिव्य दूतांना घेऊन आहे ना परमेश्वरांनी मध्य आकाशामध्ये येणार आहे. हालेलुया. परमेश्वराचे वचन म्हणतं 2 तेसलोनिकरास पत्र 2 अध्याय
पहिलं वचन. बंधुजनो, आपलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन व त्याचा जवळ आपले एकत्र होणे या संबंधी आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकाकी दचकून चित्तसैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचे दिवस येऊन टेपला आहे असे सांगणार आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेलं वचन आगाने पत्र कोणत्याही प्रकारे कोणाकडून पसू नका, तर त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रकट होईल. तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय आहे त्यास मी सैतानाचे स्वाधीन केले आहे, यासाठी की त्यांच्या निंदा करण्यास सोडून देण्यास. परमेश्वराचे सर्व वचन आहे ना आपल्याला शिकवत असताना येशू ख्रिस्तांनी जेव्हा सर्व म्हणजे स्वर्गातून आहे ना या भूतलावर जेव्हा येत असतात, परमेश्वरांनी सर्वांना येशू ख्रिस्त नावामध्ये ना स्वर्गीय राज्यामध्ये नेण्यासाठी परमेश्वर तयारी होऊन स्वर्गातल्या सर्व दूतांसोबत मध्य आकाशामध्ये येत असताना 4 आणि 14 येशू मरण पावला व उठला असा जर आपण विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्र पावले त्यास देव त्याचबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्र पावलेला आघाडीस जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीच्या आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्याने उठविल. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सर्वदा प्रभू जवळ राहू. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्तांनी मध्य आकाशामध्ये आल्यावर सर्व देवाची लेकरांना इथं म्हटलं म्हणजे आपण विश्वास धरलो. येशू ख्रिस्त समाधीतून उठला का नाही? इथं परमेश्वर म्हटल्याप्रमाणे येशू मरण पावला व उठला असा जर आपण विश्वास आहे तर म्हणलं, असं ज्यांना विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्र पावले त्याचबरोबर आणलं. म्हणजे येशू ख्रिस्त पण उठलं आणि स्वर्गात आहे आणि सर्व दिव्यदूतासोबत जेव्हा येशू ख्रिस्त मध्य आकाशामध्ये येऊन राहणार आहे आपल्याला पण घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. देवामध्ये असलेल्या सर्व लेकरांना पण परमेश्वरांनी स्वर्गीय राज्यात घेऊन जाण्यासाठी आणि सार्वकालिक जीवनामध्ये नेण्यासाठी येशू ख्रिस्त परत एकदा येणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त मरण पावलं, समाधीतून उठलं, परत येणार आहे, सर्व देवाच्या लेकरांना स्वर्गीय राज्य प्राप्त करणार आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो या विश्वासाच्या द्वारे देवाची महिमाने गौरव होत असताना आपण सर्वजण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमाने गौरव करत असताना जसं बापा तू मरण पावलं आणि तिसऱ्या दिवशी उठलं, परत तू येणार म्हणून जे बापा तुझं वचन आहे त्या वचनानुसार आम्ही बापा विश्वास ठेवून तुला प्रार्थना करत असताना आमचे सर्व पाप तू क्षमा कर, आमच्यावर असलेले सर्व शाप तू काढून टाक, दुष्टात्मा काढून टाकून बापा आम्हाला रोगमुक्त करून बापा तुझं बापा पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध करून आम्हाला पवित्र आत्मा देऊन आशीर्वादित कर. आत्मिक आशीर्वादाने आम्ही प्राप्त होत असताना दुसरं आगमन दिवशी न विसरता तुझ्या राज्यामध्ये राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. याप्रमाणे तुला महिमा आणि गौरव नेहमी होत असताना वचन ऐकलेले सर्वांना तू आशीर्वादित कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.